बायकांचं स्वतःचं घर नसतं ही गोष्ट तर खरीच आहे. कारण कसं असतं हो, आई-वडील छान ठिकाणी लग्न लावून देतात. मग तो नवरासुद्धा बँड बाजासहित बायकोला घरी घेऊन येतो आणि नुसतं घरी घेऊन येत नाही, तर माप ओल्डायच्या तिथे आता नवीनच पद्धत निघाली आहे, तर छान असं डेकोरेशन केलं जातं. काय ते झेंडूंच्या फुलांचा पसार अख्ख्या घरभर असतो आणि बापरे! आता तर ते नवीनच निघालं आहे बोर्ड लावायचं, "तू आमच्या घरची सून नाही तर लक्ष्मी आहेस. तू आमच्या घरची सून नाहीस तर तू आमची मुलगी आहेस." अहो मग तुमची ती जर मुलगी आहे, ती जर तुमची लक्ष्मी आहे आणि तुम्ही तिला एवढा बँड-बाजासहित घरी आणताय, ते काय घरातली भांडी घासायला आणि धुणं धुवायला आणि जेवण करण्यासाठी? ज्यावेळेस सण असतो, त्यावेळेस तिला पण थोडा वेळ द्यायला शिका ना. तिला पण स्वतःसाठी करू द्या ना काहीतरी. नाहीतर मग तुमच्या तिकडं अशी पद्धत आहे, मग आमच्या इकडं अशी पद्धत आहे, मग हे असं करावं लागेल, ह्या सणाला तसं करावं लागेल. आणि महत्त्वाचं काय असतं माहिती आहे? सण म्हटलं की आम्हाला पुरणपोळीचंच जेवण हवं आहे आणि घरातच बनवायचं.